साहेब आणि त्याच दरम्यान सर्व खरं तर जितू 11 नेरेचे खेळाडू आणि त्यांचं इथनं आगमन झाले. विनंती करेन की खेळाडू असतील तर या VIP डाईसवरती तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच कोलिवली टीम पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली. किशोरजी मेहर यांच्या खऱ्यातून खूप साऱ्या शुभेच्छा होत्या जिंकण्यासाठी आणि तेच झालं गेलं. जिंकली गेली टीम कोलिवली. नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच ही तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरी मॅच हर्षिलवन गावदेवी सापाड वर्सेस पोगाव. फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला टीम सापाडने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं टीम पोगावला. कॉमेंटर बॉक्समध्ये थोडासा चेंजेस आपण करूयात. ज्यांचंच नुकतंच आगमन झालं होतं अगदी बुलेटवरती स्वार होऊन राजेशाही थाट आणि रॉयल म्हणजे समालोचन क्षेत्रामधला एक राजा माणूस योगेश दादा यांचं आगमन झालंय. सलग 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा आहे आणि 5व्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचा सुंदर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. तर सन्माननीय या व्यासपीठाची ज्याने खऱ्याने शोभा वाढवली गेली आणि या स्पर्धेमध्ये येताच त्यांनी खेळाडूंना एक वेगळा दर्जा दिला. कुशल फौज सापाडे असो या गावदेवी सापाडे असंख्य साऱ्या नावांना खऱ्याने ते पुढे नेत असतात. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांची टीम ना खेळावी यासाठी ज्यांचं अतोनाट खऱ्याने क्रिकेटवरती प्रेम आहे ते सन्माननीय उत्कृष्ट उद्योजक सापाडेगावचे पिंटू शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तर सन्माननीय नवनाथजी भोईर साहेब या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळ्या वळणावरती नेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले त्यांच्याच माध्यमातून अनेक साऱ्या टीम्स तुम्हाला पाहायला मिळाल्या. अगदी प्रॉपर मॅनेजमेंटपासून तर या स्पर्धेमधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्याने बारकाईने अगदी जवळून पाहिल्या ना तेच नवनाथजी भोईर यांचे शुभ असते. सन्मान्य सापाडेगावचे उत्कृष्ट उद्योजक पिंटू शेठ पाटील यांचा खऱ्या अर्थाने आम्ही शुभ सन्मान व्यासपीठावरती तुम्ही पाहिला. तसेच सन्माननीय श्रीशा 11 सापाडे टीमचे खऱ्या अर्थाने कॅप्टन आहेत अधिकजी पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती इथनं करणार आहोत. श्रीशा म्हटलं गेलं तर खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलीचं नाव आहे. त्यांच्याच नावाने टीम सातत्याने खेळत असते. मॅच होते स्टार्ट. पहिलाच बॉल कदाचित डॉट येईल की वाईड येईल याच्यावरती लक्ष त्या ठिकाणी आपण केंद्रित करूया. पंच वळतात आमच्याकडे आणि सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलनी झाली आहे. नक्कीच नेक्स्ट सेशनमध्ये तुमच्या समवेत आवाज आम्ही पोचवू. योगेजी पाटील यांचा ओव्हर टू योगेजी पाटील सर. धन्यवाद भागेश म्हात्रे आणि धन्यवाद समीर ठाकरे. तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहता. पहिला सामना पाहिला तर अतिशय जबरदस्त शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र आणखी रंगत निर्माण करून दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र जय बजरंग शेलार संघाला मात्र पराभूत केलं जय बोले कोलिवली संघानं. आणि आपण हा दुसरा सामना पाहतोय गावदेवी सापाड विरुद्ध नीरज कुमार आणि कंपनी पोगाव या दोन संघामध्ये ही लढत तुम्ही पाहता. इथे मात्र सरळ बॅट लॉप करतो अगदी या मिड ऑफच्या जवळ चेंडू मात्र पाहायला मला आणि भरपूर वेगाने निघून जातो या डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला कारण सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. तुषार शेळके आणि त्याच्या सोबतीला आहे सागर पाटील आणि गोलंदाजीला बंटी बडवीने सुरुवात केली. पहिला चेंडू पाहिला तर डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. म्हणजे एकूण 5 धावा धाफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र मिस टायमिंग फटका हवेत खेळला गेलाय परंतु नो मॅन स्टँडमध्ये जाऊन चेंडू या ठिकाणी सेफ प्लॅन होईल. जोपर्यंत या ठिकाणी डीपमधून क्षेत्राची येऊन चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. या ठिकाणी विकेट सॅट्रिकसाठी गावदेवी सापाड टीमला आकाश मडवी आणि विलास भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. आणि कालपासून पाहतोय की अल्पेश बक्षिसांचा वर्षाव इथे मात्र खेळाडूंवर पाहायला मिळतोय. हो इथे मात्र रूम बनवण्याचा प्रयत्न केला. शॉट्स मात्र चुकीची पाहायला मिळाली आणि मधली एसटी मात्र गुल केली आहे आणि मोठी विकेट्स या ठिकाणी सापाडे टीमने मात्र प्राप्त केली ती म्हणजे तुषार शेळकेच्या रूपाने. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जग
दरम्यान एस के एंटरटेनमेंटचे प्रोपरेटर मिस्टर किरणजी थळे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट्स आपाडे टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम किरण थळे, आपल्यासुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगली सुरुवात पाहायला आपल्याला या ओव्हरमध्ये खास करून बंटी मडवीच्या माध्यमातून कारण जी विकेट्सना हवी होती ती विकेट्स त्याने प्राप्त करून दिली आणि या बाद होण्यापूर्वी फक्त तुषारने आपल्या संघाला 6 धावांचं योगदान दिलं. असं वाटलं होतं की मात्र तुषारच्या माध्यमातून एखादी मोठी इनिंग ज्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु क्रिकेटचा केला आहे. बाद होण्यासाठी मात्र एका चांगल्या चेंडूची आवश्यकता असते आणि ती चांगल्या चेंडूची फेकी बंटी मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वनडाऊनला तुम्ही पाहू शकाल त्रिमूर्ती गायकर येतोय आपल्या संघाला सावरण्यासाठी पूर्ण विकेटने. पुन्हा एकदा हो इथे मात्र क्रॉस बॅटेड फटके केल्याचा प्रयत्न करतोय. आपण जर पाहिलं तर ऑन साईडला मात्र भरपूर वेगाने वारा बहतो आणि त्या वाऱ्याचा मात्र हे फलंदाज फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र पहिल्यांदा चेंडूला मिडलिंग करणं फार गरजेचं आहे आणि ती मिडलिंग मात्र परफेक्टली मात्र पाहायला मिळत नाही. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले आणि फक्त 7 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच थोडीशी दुखापत इथे मात्र आपल्याला खेळाडूला पाहायला मिळते आणि त्याचमुळे बँडेजची सुविधा इथे मात्र पाहतोय आणि ती सुविधा पुरवली आहे किरण थळे यांच्या माध्यमातून. नक्कीच जर कुठे जरा लढाई करण्यासाठी जायचं असेल तर मात्र हाताळबंदी राहणं गरजेचं आहे आणि ते आमचे किरणजी थले मात्र पूर्णपणे हाताळबंदीमध्ये राहतात कारण गरज आहे, सध्या काळाची गरज आहे. कधी अटॅक होईल सांगू शकत नाही. तर पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आई गावदेवी सापे विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा परिसरातील हे 2 बलाढ्य संघामध्ये पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील आणि सामना करतो या फलंदाज त्रिमूर्ती गायकर. लाईन पाहावी लागेल पण आमच्याकडे माताडीने इशारा देत असताना इट इज वाईट. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या मात्र पाहिली तर सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जाईल ते म्हणजे 8 या आकड्यावर. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. कालचा दिवस आपण जर पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणे विवेक एंटरप्राइजेस गोरसे बी आणि जिज्ञासा 11 कोणगाव संघाने मात्र अतिशय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला आणि आज पाहूया कोणते 2 संघ मात्र क्वालिफाय होतील. हो इथे मात्र शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त मिळाली, डीपमध्ये क्षेत्रशिक्षक जे आहेत टिपला गेला झेल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लागणारा हा दुसरा धक्का पोगाव या संघाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 8 धावा. चांगली सुरुवात केली पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बंटी मडवीने आणि खरं की बंटीचं कौतुक करावं तेवढं कमी.
ज्या षटकाची अपेक्षा होती या टीम सपाटे संघाला ते अपेक्षा मात्र आणि पूर्ण करत असताना आणि या न्यू मॅन तुम्ही पाहू शकाल चौथ्या क्रमांकावर येतो या नवीन बॅट्समन तुषार गायकर. आणि आता मात्र सागर पाटीलची जबाबदारी वाढली असेल या मॅचमध्ये, कारण तुषार शिल्के मात्र पाहिजे तर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर असं वाटलं की त्रिमूर्ती गायकर चांगली इनिंग इथे मात्र पेश करेल, परंतु त्यालासुद्धा मात्र खातंसुद्धा उघडता आलं नाही आहे. आणि आता मात्र तुषार गायकर आणि सागर पाटील ही जोडी आपल्याला पोगावच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज अतुल पाटील. हो, पहिला चेंडू लेग कटर, परंतु या ठिकाणी या टायमिंग मात्र बरोबर दिलं नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो या मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची वाट पाहिली गेली आणि तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र तब्बल 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. असं वाटलं की मात्र या चेंडूवर एकच धाव खर्च केली जाईल, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला आपल्याला थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. आणि अतुल पाटीलचा आपण जर विचार केला तर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो आणि प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो गावदेवी स्पोर्ट्स सापाडे संघाचा आपण विचार केला तर. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा स्लोअर गतीचा मात्र हात लावला होता. आणि या तिसऱ्या पंचांसाठी मात्र ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, कारण फलंदाजाने मात्र ठिकाणी अतुल पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र ठिकाणी प्रश्न निर्माण केला आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी आता मात्र नवनाथ भुईर यांना विनंती करतो की आपण जायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आहे. एखादा गोलंदाज जर चेक करताना मात्र आढळला गेला आणि कदाचित पंचांनी त्याला मात्र ठिकाणी पकडलं तर मात्र 3 धाब्यांची पॅनल्टी आणि पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र ठिकाणी त्याला गोलंदाजी मात्र करता येणार नाही. नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स सापे विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा संघ इथे मात्र दाखल झालेला आहे. तर गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढची मॅच पाहणार आहात भव्य 11 टेंबोली विरुद्ध जानू स्पोर्ट वडवली बी. त्यानंतर तुम्ही जिद्दू 11 नेरे संघाला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात भूमी 11 कुंदे संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर RCC राया संघ फाईट करत सक्षम 11 वडवली सक्षम 11 सरवली. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल श्रीराम स्पोर्ट जांभूळपडा विरुद्ध SK स्पोर्ट सापे. तर दर्शक आपण पाहू शकता डबल फिगर्समध्ये आपण पाहतो 2 गडी बाद 10. हो, इथे मात्र लेग ब्रेक पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडू आपण जर पाहिले तर थोडासा वेगाने हाताला होता आणि हा चेंडू आपण जर पाहिले तर थोडंसं या ठिकाणी थोडंसं फ्लाईट दिला आणि लेग ब्रेकच्या अंदाजामध्ये मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळाली. आणि त्या चेंडूवर मात्र तुषार गायकर हा बॅटर मात्र पूर्णपणे बीट होत आहे. चांगली सुरुवात या ओव्हरची अतुल पाटीलकडे आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी आउटफील्डमध्ये थोडीशी मिसफीड झाली होती, त्यामुळे 2 धाबा पहिल्या चेंडूवर त्यांनी खर्च केल्या. आणि ते मात्र पहा व्हेरिएशन तुमच्याकडे अशा प्रकारची क्षमता असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही फलंदाजाला मात्र खेळपट्टीवर शांत ठेवू शकता आणि तो कार्य अतुल पाटील आपल्या संघासाठी करतो. आत्तापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळले आणि तिन्ही चेंडू मात्र पाहिजे तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गतीने त्यांनी हाताळले आणि आतापर्यंत तो मात्र सक्सेस होतो या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी स्लोअर वन लेग कटर काय चेंडूची फेकी आपण पाहतोय. भुलभुल्ला या बॅटिंग तुषार गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तुषार आता मात्र या ठिकाणी कळत नाही की कशा रीतीने मात्र बॅटिंग करायची. किरण थलियाचं सुद्धा मात्र पहिलं शेड्यूल बिझी आहे सध्या. ते नक्कीच हल्दी या लग्नाच्या समारंभामध्ये पूर्णपणे बिझी आहेत आणि ते आता मात्र रवाना होत आहेत मुठवाल विलेजमध्ये. इथे मात्र एच आपण शॉट फायर लेग कडे मात्र चूक झाली आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि जाऊन मात्र सीमेरेषेला आता मात्र ठिकाणी अगदी जवळपास जाऊन चेंडू फील केलं गेलं आणि जोपर्यंत मात्र 2 धाबा या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली चेस पाहायला मिळाली. असं वाटलं की चेंडू मात्र सीमेरेषेला जाऊन मात्र धडकेल, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला स्टॉप केलं आणि फलंदाजाने तब्बल 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. पंच संदीप गायकवाड आता मात्र ठिकाणी काहीतरी गोलंदाज अतुल पाटीलला मात्र सांगत असताना की एक्झॅक्टली चेंडू टाकल्यानंतर
तुम्ही पंचांच्या समोर येऊ नका. आणि त्याचमुळे आता मात्र दोन्ही पंच इथे मात्र आणि चर्चा करतील. आणि मी विनंती करतो, आपण इष्टांच्या पाठीमागे तो मोठा कटआउट्स पाहतो. या त्या कटआउटच्या बाजूला अगदी कॅमेऱ्याच्या खाली एक लाल कलरचा कपडा पडलेला आहे. जर तिथे एखादा प्रेक्षक असेल तर मी विनंती करतो की आपण तो कपडा उचलायचा आहे. मी नवनाथ भोईर यांना विनंती करतो की हा षटक समाप्त झाल्यानंतर तो आपण कपडा तिथून उचलून इकडे घेऊन यायचा आहे, कारण त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय. स्लोअर वन गतीचा चेंडू पीक केला, लेंथ ओळखली, उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा प्राप्त करेल तुषार गायकरच्या बॅटमध्ये. तो हा पहिला बॉम्ब ब्लास्ट, बिग हिट, षटकार. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अतुल पाटील चांगलं षटक हाताळलं होतं. तब्बल 5 चेंडूमध्ये 4च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु शेवटची चेंडूची लेंथ मात्र कुठेतरी खराब पाहायला मिळाली आणि ती लेंथ मात्र पीक केली तुषारने आणि षटकार प्राप्त केला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते नीरज कुमार आणि कंपनी पोगाव टीमची 2 गडी बाद, एकूण 18 धावा. आज तुम्ही बाबूशा यांचा सुद्धा आवाज मित्रांनो या ठिकाणी ऐकणार आहात. यानंतर पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण मुलीस तुम्ही जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च करू नका. आणि या तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज निलेश म्हात्रे. चांगली भूमिका इथे मात्र आपल्याला तिसऱ्या पंचांच्या नवनाथ भोईर यांची पाहायला मिळाली. आणि कुशल स्पोर्ट्स सापडे सांगत आता मात्र आनंद जो आहे तो गगनाला मावे ना, कारण केपीएलच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाला मात्र लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढे चाल देण्यात आलेली आहे. पहिला चेंडू आपण जर पाहिले तर थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली, कारण उजव्या स्टेजच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातोय आणि पंचांचा वाईटचा इशारा इथे मात्र आपला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडूने मात्र निलेश म्हात्रे आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि मात्र त्याला काहीतरी कानमंत्र आता मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. धावसंख्या 19 वर जात असताना धावा आपण जर पाहिले तर चांगला धावा म्हणू शकतोय, कारण जोपर्यंत सागर पाटील खेळपट्टीवर आहे इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. थोडीशी शपल झाली होती आणि परत त्याने थाय पॅडला मात्र चेंडू लागल्यानंतर चेंडू वेस्टांच्या पलीकडे मात्र निघून गेला. या जोडीवर आता मात्र भरपूर काही अपेक्षा असतील, कारण सागर पाटीलकडे मात्र क्षमता आहे की तो या श्लॉक ओव्हरमध्ये मोठे फरके खेळू शकतो आणि त्याला मात्र तुषार गायकरला मात्र सुद्धा त्याला साथ द्यावी लागेल. कदाचित तुम्हाला 40+ आकडा जो आहे तो इथे मात्र किमान क्रॉस करणं फार गरजेचं असेल आणि तोच प्रयत्न इथून मात्र करणं गरजेचं आहे. इथे मात्र मेश टायमिंग फटका, चेंडू हवे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली मात्र झेल टिपण्यासाठी गेला होता, परंतु अनुमान चुकीचा पाहायला मिळाला, जजमेंट चुकीचं पाहिलं आपण आणि शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप झालं आणि सागर पाटीलला मात्र ह्या ठिकाणी जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि 20 आकड्यावर आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना हा चेंडू सुद्धा मात्र खराब पाहतोय आपण, अगदी उजव्या स्टेजच्या पलीकडे निघून जाईल, पण त्यांचा वाईटचा इशारा. हो, चेंडूचा मात्र पाठला केला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, छपराक शॉट, चेंडू निघून जाईल डी पॉइंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा, जगन पाटील सरपंच आमचा आला आता नावास. अतिशय चांगला फटका पाहिला आपल्याला आणि खराब चेंडूची फिकी आपण पाहिली, कारण तुम्ही पाहू शकाल शॉट कव्हर आणि शॉट पॉईंटला मात्र आणि क्षेत्र सज्ज आहेत आणि तुम्ही जर अशा प्रकारे क्षेत्र सजवलं असेल तर मात्र ही लेंथ मात्र भरपूर चुकीची आपण म्हणू शकतो आणि तीच लेंथ निलेश म्हात्रेने हाताळली आणि त्याच्यावर मात्र फलंदाज तुषार गायकर तुटून पडला आणि चौकार त्याने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त केला. हो, इथं मात्र
क्रॉस बॅटेड फटका केला जातोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला या ठिकाणी डीपमध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे मंडप डेकोरेटरचे सदस्य नामदेव यांना विनंती करतो की आपण DJ AM शी संपर्क साधायचा आहे. तर सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या 26 या आकड्यावर मात्र जात असताना हो इथे मात्र फटका चांगला आहे. फोर्स केलाय आणि पाठवला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. सागर पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला बिगिट षटकार. झेल ड्रॉप केला आणि मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र ती जेव्हा जीवनदान मिळालं सागर पाटीलला त्याचा मात्र या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतो. वन्स मोर ये भी जाएगी बिल्कुल साजेंगे घर. 6 रन. पाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायची आहे. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र स्लॉक ओव्हरमध्ये सागर पाटीलकडनं पाहायला मिळते. या सुरुवात पाहिली तर कोणीतरी निलेश म्हात्रेने स्वेर चेंडूने केली, परंतु हा षटक आपण जर पाहिलं तर 2 षटकीच्या तुलनेनुसार भरपूर महागडा षटक आपल्याला पाहायला मिळाला. कामाक्षी सुतार गावदेवी स्पर्धा सापेक्ष संघाचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाला आहे. तर आपण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर 2 संघामध्ये नाणेफेकी करणार आहोत आणि आदित्य स्पर्धा संघ सुद्धा इथे मात्र दाखल झाला आहे. तर नवनाथ जर या ठिकाणी ड्रेसिंग असेल तर तुम्हाला त्यांना ड्रेस कोड देण्यासाठी काय हरकत नाही आहे. आणि सुभाष आपण टी-शर्ट परिधान करून लगेच टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा यायचं आहे. तर या षटकाचा आपण विचार केला तर 2 षटकार आले, 1 चौकार आला, त्यानंतर 2 अतिरिक्त चेंडू अर्थात वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाले आणि तब्बल या ओव्हरमध्ये निलेश म्हात्रेने धाबा खर्च केल्या. एकूण 18 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 38 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला नीरज कुमार आणि कंपनी पोगाव टीम पाहायला मिळते, कारण 1 षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे. आणि असं वाटते की ज्याप्रमाणे आता सागर पाटील बॅटिंग करतोय, ज्याप्रमाणे तुषार गायकर बॅटिंग करतोय, नक्कीच 50 धावांच्या पुढे हा संघ नक्कीच आता मात्र आणि पाहत असेल. आणि सापाडी टीमचा एक मनसुबे असतील की आपण 50 धावांच्या जर आतमध्ये जर या संघात थांबवलं तर नक्की त्या धावांचा आपण चेस चांगला करू शकतो. म्हणजे आता भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या अगेन्स्ट. शेवटचं षटक या डाबातील आणि षटकात सुरुवात करतो कुणाल पाटील लेफ्ट आर्म ऑर्ध विकेटने. आणि इथे मात्र पहा चेंडूवर मात्र परफेक्ट टायमिंग झालं नाही, परंतु या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडूचा मात्र ठिकाणी पाठलाग केला गेला, चांगला स्टॉप पाहायला मिळाला. इथे मात्र तुषारने दुसऱ्या धावाचा मानस केला, परंतु नाकारला शेवटच्या मोमेंटला सागर पाटीलने, कारण सागर सांगतो की जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे असणं गरजेचं आहे, कारण तो चांगला टचमध्ये पाहायला मिळतो. कारण त्यांनी 3 चेंडू आतापर्यंत फेस केले आणि 3 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 बिगेट अर्थात षटकाराचा समाविष्ट आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 39 या धावसंख्येवर. ओहो हाफ ट्रेकर लाईन ती लेत ओळखल्याने चेंडूला पाठवलाय कल्याण आयबेला सलामी देण्यासाठी 6 धावांसाठी षटकार. पावर त्याची दमदार ठाणे जिल्ह्यात साऱ्या गावात पावर त्याची दमदार या लाला जगन पाटली ताडे गावाचा टायगर. तुम्ही ज्यावेळी प्रमुख खेळाडूची झेल ड्रॉप करतात तो झेल तुमच्या संघाला कधीही महाग पडत असते. मगाशी समीरने उल्लेख केला काल रात्री मध्यरात्री
भावेश पवारचा 4 या धावसंख्येवर झेल सोडला आणि त्यानंतर मात्र भावेश अगदी तुटून पडला. गावदेवी ओवली संघाच्या गोलंदाजांवर ती चूक मोनिशने केली होती आणि इथे मात्र सागर पाटीलला जीवनदान दिल्यानंतर सागर पाटीलच्या बॅटमध्ये तब्बल आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र ज्या धाबांची आवश्यकता होती ती धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र ओरपीच चेंडू होता परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही. बॅटचा टोला चेंडू मात्र स्पर्श झाला आणि या ठिकाणी रिस्की सिंगल धाव मात्र पूर्ण केली. कारण सागरला माहिती की प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट असते एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर. आणि ती धाव पण त्यांनी कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 46 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली कारण सागर पाटील सुद्धा मात्र ठिकाणी मोठे फटके केले आणि त्याला मात्र चांगली साथ लाभते ती पण तुषार गायकरच्या माध्यमातून. कुणाल पाटील पुन्हा एकदा हो इथे मात्र थोडीशी शपल झाली परंतु चेंडूची फिकी पाहिली तर थोडीशी खराब पाहायला मिळाली. ताबा स्टिकच्या पलीकडे निघून जातो आणि पंचाचा मात्र या ठिकाणी आपल्याला इशारा पाहायला मिळतो इट इज वाईट. थोडंसंच प्रेशर पाहतोय आपण कारण एखादा गोलंदाजावर ज्या आपली मोठा फटका येतो त्यावेळी मात्र त्याची लाईन लेन थोडीशी बिघडत असताना त्याच प्रकारची चेंडूची फेकी आपल्याला कुणाल पाटीलकडनं पाहायला मिळाली. वारंवार तुम्ही पाहू शकाल मोठा तो क्षेत्ररक्षक आहे तो मात्र गोलंदाजांना अगदी एक कानमंत्र मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर देत असताना कारण ते लेजंड खेळाडू आहेत. गावदेश्वर सापाटे संघाचा आपण विचार केला तर आणि लेजंड खेळाडूंचं असणं संघामध्ये चांगलं कधी कधी ठरत असतं परंतु इथे मात्र फुलटा चेंडू आहे पीक केलाय परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळतोय आणि चेंडू करतोय हवाई सफर अगदी 6 धाबांसाठी षटकार. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. काय जबरदस्त बॅटिंग स्पीड पाहतोय आपण ज्या अनुषंगाने तुषार गायकरची या शरीरसृष्टी आहे अगदी जाडजूड त्याच अनुषंगाने मात्र हा बलकट फटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. ज्यावेळी चेंडू बॅटवर आला त्यावेळी नक्कीच त्या चेंडूवर छाप पडली होती ती म्हणजे षटकाराची कारण आपण जर पाहिजे ऑनसेटला वारासुद्धा भरपूर वेगाने वाहतो आणि त्या वाऱ्याचा मात्र हे रॅटम बॅटर मात्र या ठिकाणी चांगला फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 सपाटे गावातून संघ खेळताना पाहायला मिळाले कारण कुशल स्पोर्ट्स सपाटे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये तुम्ही त्यांना खेळताना पाहिलं असेल परंतु त्यांचं जे स्वप्न होतं ते मात्र भंग झालं. परंतु आज गावदेवी सपाटे संघ पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित सध्या तरी आपण पाहिजे थोडंसं संकटामध्ये सापडलं आहे कारण 50पेक्षा अधिक धाबा इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाने इथे मात्र जोडलेल्या तब्बल 53 धाबा धापलक्यावर आणि आता मात्र मैदानाच्या आत चेंडू द्यायचा आहे. चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला फुटला गेला तर मात्र तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल. मग तो चेंडू शेवटचा असला तरीसुद्धा तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे. यापुढील आपण लगेचच नाणेफेकी मित्रांनो करणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरी लढत तुम्ही पाहणार आहात. गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा. दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत आणि या दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पडगा परिसरातील 2 बॅलन्स संघ आपण तुम्ही पाहणार आहात आणि या 2 संघामध्ये तुम्ही पुढची लढत नक्कीच तुम्हाला एन्जॉय देणार ही लढत नक्कीच तुम्ही पाहणार आहात. अजूनही पाहिलं तर या ओव्हरमध्ये या डावमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जर या 2 चेंडूमध्ये जर अजूनही एखादा मोठा फटका तर मात्र ॲडिंग या दंडी धोरणकडे मात्र ही वाटचाल करू शकेल. इथे मात्र ॲडिंग स्कोर ऑफ द विकेट अगदी ऑफस्टिकला चेंडू परंतु चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय खूप मोठा गॅप पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र फरार होईल वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. असं वाटलं नव्हतं की मात्र चेंडू जाऊन सिमरेच्या धडकेले परंतु गॅप खूप मोठं पाहायला मिळालं आणि या गॅपमध्ये हा फटक्या सिलेक्शन केलं तुषार गायकरने. ही लेन चांगली आहे. चेंडू मात्र आणि अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी परंतु यष्टीरक्षकांमध्ये चेंडूला व्यवस्थित गॅदर केलं नाही आणि अशा शेवटच्या चेंडूवर 2 धाबा पाहायला मिळाल्या आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 59 धाबा धाफलकावर इथे मात्र जोडल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नीरज कुमार आणि कंपनी सेटके ब्रदर्स पोगाव या संघानं
आणि या धाबांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र या ठिकाणी या 60 धाबा जोडावा लागतील. गावदेवी स्पोर्ट्स सापाटे संघाला 4 ओव्हरमध्ये या धाबांचा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहेत आदित्य स्पोर्ट पडगे विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स सापे. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया. मिस्टर सुधीर पाटील अगदी या सापाटेचे युवा उद्योजक आहेत. त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आजच्या दिवसातील ही तिसरी लढत पडगे विरुद्ध सापे अशी मॅच तुम्ही पाहणार आहात. पहिल्यांदा तुम्हाला मी नाणं दाखवतो. एका बाजूला असणार आहे जगन शेठ पाटील आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे सुनील शेठ फुलोरे. कारण स्पर्धेची प्रणिती आहेत आणि तुम्हाला दोघांपैकी एक कॉल इथे मात्र द्यायचा आहे. तर जगन पाटील यांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा. मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय आणि हे विनंती असेल की पुन्हा तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे आहे. अक्षय, या टॉस जिंकला किती इम्पॉर्टंट होता तुमच्या संघासाठी? खूप इम्पॉर्टंट होतं आणि टॉस जिंकून आम्ही शस्त्रक्षण स्वीकारणार होतो तेच भेटलं आम्हाला. या सत्राचा आपण जर विचारलं तर तुमच्या संघामध्ये भरपूर चढाव उतार आले. ज्यावेळी तुम्हाला क्वालिफायचे मॅचेस येतात त्यावेळी तुमचा संघ अडचणीमध्ये असतोय. परंतु ही स्पर्धा जगनशेठ पाटील सुनील शेठ फुलोरे संघाने फुलोरे साहेबांनी जी स्पर्धा भरवलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर काय तुम्हाला फील झालं? खूप छान नियोजन केलेलं आहे आणि खूप खेळायला मजा येईल असं वाटतंय. संघ पूर्णपणे ताकदीने आला की काय खेळाडूची अनुपस्थिती असेल? नाही, ते अक्षय पाटील नाही, अनुज नाही, त्यांची कमतरता वाटणार आहे. आणि त्याच्या जागेवर तुम्ही कुठले युवा इन खेळाडू मात्र तुम्ही करणार आहात या मॅचमध्ये? हर्ष आहे, आदर्श नागलेकर आहे, 2-3 आहेत असे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हां, तर तुम्हाला खूप विजयासाठी शुभेच्छा देतो. या सुभाष, या क्षेत्रामध्ये पाहिलं तर आदित्य स्पोर्ट प्रकाशन चांगली कामगिरी करतोय परंतु कुठेतरी टायटल्स जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टायटल्सपर्यंत पोहोचता परंतु एक पाऊल थोडंसं तुम्ही मागे राहता. याचं कारण काय आहे? कारण एकच आहे, कारण की आमची थोडीशी चुकी मागात पडते आम्हाला, ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करायची आहे. ज्याप्रमाणे इथे पाहतो की मोठमोठे फटके बलंदाज इथे मात्र एक्झिक्यूट करतात. काय वाटते किती धावसंख्यापर्यंत जाणं गरजेचं असेल? 4 ओव्हरमध्ये 50-60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघामध्ये काय चेंजेस वगैरे? नाही, काय नाही, आहे तोच आहे. समोर संघ आहे सापे संघ. या संघासमोर तुमचं अनेक वेळा मात्र मॅचेस झालेले आहेत. तर डावपेच तुम्हाला नक्कीच माहिती आहेत. तर काय गेम प्लॅन असेल या मॅचसाठी? गेम प्लॅन तर काय नाही, जसं आपले गेम चालते तसं आम्ही गेम खेळू. जयेश वारके तुमचा प्रमुख खेळाडू या सत्रामध्ये इन फॉर्म आहेत. त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? जयेश वारकेकडनं तर खूपच अपेक्षा आहे. जे प्रलेशकडनं खूपच अपेक्षा आहे. ब्राझील हे सुप्यानकडनं पण खूपच अपेक्षा राहते. तर फाईट बॅक करण्यासाठी सज्ज आहात? हां, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला आई गावदेवी सापे संघाच्या कॅप्टन आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. आणि आपण लगेच जाऊया टॉस बॉक्समधून. तिथे सज्ज आहेत शेरों के बादशाह बाबूशाह. थैंक यू. हेलो हेलो। तो चलिए धन्यवाद योगेश जी। सबसे पहले यहाँ पर ध्यान रखना होगा जो देखिए डगआउट खिलाड़ी कक्ष, तो वहाँ पर अतिरिक्त कोई भी अगर दर्शक वहाँ पर खिलाड़ी के साथ में रहेंगे तो टीम को 3 रनों की पेनल्टी दिया जाएगा। इस चीज़ के ऊपर गौर रखना होगा। सिर्फ एक खिलाड़ी को बैठना होगा, बाकी के अतिरिक्त गावदेवी सापाटे संघ प्लीज आपण कुठल्याही नियमांचं आपण उल्लंघन करू नका. फक्त बॅटिंग करणारा संघ स्थिती असेल तुमच्या सुट्टीला जर तुमचा जर मान्यवर आला असेल तर विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पाहिजे आहे. दरम्यान सापाटेगावचे गणेशजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे आणि तेच मात्र उत्कृष्ट कुस्तीपट्टू सुद्धा आहेत. तर विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पाहिजे आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि कुठल्याही संघांना मी विनंती करतो की खेळाडू कक्षामध्ये कुठलाही प्रेक्षक तुमच्या सोबतीला नसेल जर आढळला तर मात्र आयोजक 3 धावने तुमच्या संघाला पॅनलाइज करतील. मग तो क्षण कुठलाही असू द्या. कुठल्याही संघाची हाईगाई केली जाणार नाही कारण अगदी शिस्तबद्ध संघ आहे. जेवढे दुबई अरबीमध्ये मात्र नियम कडक नसतील तेवढे नियम बाबूशाह या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्या सर्व नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. तो चलिए इस चीज़ के ऊपर गौर रखना होगा हर टीम को। चलेंगे इस मुकाबले की तरफ। तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार, जितने भी मेहमान यहाँ पर उपस्थित हैं। और टारगेट की बात करेंगे, देखिए जहाँ पर 60 रनों की टारगेट से चलिए पहला गेंद एक ऑफ ड्राइव। देखिए यहाँ पर डीप कवर खुला है लेकिन जब तक शॉर्ट कवर के फील्डर जाकर गेंद को रोकते तब तक दोनों बल्लेबाज के पास समय था यहाँ पर 2 रन लेने का। अकाउंट्स खुलता हुआ देखिए 2 रनों के साथ। जिन दर्शक इस मैदान पर देर से आए हैं उन्हें बता देना चाहेंगे यहाँ पर नीरज कंपनी पोगांव टीम देखिए बात करेंगे यहाँ पर टॉस जीतने के साथ पहले गेंदबाजी चुने थे
लड़कू दादाजी पाटिल साहब देखिए इनकी तरफ से बात करेंगे तो 3 ओवर के अंदर मुकाबला अगर जीतते हैं तो 5,000 कैश प्राइज। गावदेवी सापाड़ी टीम के लिए खास करके गावदेवी सापाड़ी टीम देखिए इन्होंने टॉस जीते थे, पहले गेंदबाजी चुने थे और निर्धारित बात करेंगे जब तक तो चलिए 4 ओवर का मैच है और यहाँ पर 3 ओवर में अगर मुकाबला जीतते हैं तो देखिए 5,000 क्या बढ़िया मौका। देखिए कहते हैं ना किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है और यहाँ से देखते हैं क्या इस 60 रनों को हासिल कर पाएंगे। और कहते हैं ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में दोस्तों कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है। अगर एक ओवर में 25 या 30 रन आ गए तो फिर बड़ी से बड़ी टारगेट भी आपके सामने आसान लग जाता है, लेकिन कभी कभी देखिए छोटा टारगेट भी आपके लिए उतना मुश्किल बन जाता है। बढ़िया गेंदबाजी देखिए, अभी तक बल्लेबाज को कोई रूम नहीं दे रहे हैं। यहाँ पर गुडलेंस में ज़्यादा से ज़्यादा देखिए गेंदबाजी होता हुआ यहाँ पर लाइन और लेंथ ये बहुत कुछ मायना रखते हैं। आपके पास गति कितना है ये मायना नहीं रखता है, आपके पास लाइन और लेंथ ये सही होना चाहिए। अगर आपके पास गति होने के बावजूद भी अगर आप लेग स्टंप के बाहर गेंद फेंकते हो, छोटा गेंद फेंकते हो, फुल लेंथ फेंकते हो, फिर दिक्कत बनेगा। स्लोअर गेंद बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर काफी जल्दी पहचान लिया बल्लेबाज को। बल्लेबाज देखिए यहाँ पर सफल हो गए थे। मुश्किल बनेगा निश्चित रूप से। देखिए 60 रनों तक जगह आपको पहुंचना है। अतुल पाटिल देखिए खुद करके खास बात करेंगे ना, सर सेनापति मैदान के पर उतरे हैं और उनके साथ रौनक पाटिल। इस बार देखे स्क्वायर कट थोड़ा ऊपर से खेलना चाहते थे, यहाँ पर बल्ले का लिया बाहरी हिस्सा, लेकिन आउटफील्ड देखिए इतना तेज है, आता हुआ डीप पॉइंट से मारेगा के बाहर 4 रन। करतो साऱ्यांना मदत त्याला सलाम हायला खात। चलिए बात करेंगे एक टीम देखिए यहाँ पर बात करेंगे कुशल स्पोर्ट्स सापाड़ी टीम। देखिए आज सुरई के मैदान के ऊपर जाएंगे, 2 मैच जीत कर आए हैं निश्चित रूप से। आज सुरई में उस दिन हम थे कमेंट्री के लिए, निश्चित रूप से बहुत बढ़िया क्रिकेट खेल रहे थे, लेकिन आज उम्मीद करते हैं वाकबिल जैसे ताकतवर टीम को वहाँ पर शिकस्त देकर आए। एक समय लग रहा था क्या उनको रोक पाएंगे, लेकिन यहाँ देखिए गावदेवी सापाड़ी टीम थोड़ा सा फंसे हुए हैं, कोई बात नहीं। और नजदीकी मामला देखिए यहाँ पर डायरेक्ट हिट, वाह रे वाह छागे। फील्डर का सराहना करना चाहूंगा यहाँ से, त्रिमूर्ति गायकर। देखिए क्या थ्रो था, क्या निशाना था भाई, वाह रे वाह। यहाँ पर विकेट देखिए किसका गिरा, अतुल पाटिल। मला समाज सेवेत बारी जमाई हो नावात। तो चलिए बात करेंगे आज देखिए कमेंट्री बॉक्स पर योगेश जी पाटिल चल लीजिए, भागेश जी मात्रे लीजिए और समीर जी ठाकरे। देखिए पहली मर्तबा शायद उनसे मुलाकात इससे पहले हो चुका है। शायद पहली मर्तबा, लेकिन बहुत बढ़िया कमेंट्री, बहुत बढ़िया आवाज़ आपकी निश्चित रूप से। एक मातृभाषा मराठी में देखिए बेहतर बराबर शब्द बराबर तोड़ के सब सपोर्ट किया। अपना टैलेंट रहेगा ना कोई रोक नहीं सकता है। नहीं मुझे इनका आवाज बहुत कड़क है, वो क्या बोलता है कड़क कड़क आवाज बोलता है। खाली शब्द वर्ड निकालो। समीर जी ठाकरे देखिए बहुत बड़ा अच्छा लगा। देखिए आज आवाज में दम है और चलेंगे इस मैच की तरफ। गेंदबाज फिर से एक बार तैयार। यहाँ पर देखिए थोड़ा सा मुश्किल बनते जा रहा है
ओहो उडाया, वाह रे वाह, गिली 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 चंपा, खोल सोय रंबा, घेन गया लंबा, ठोकम ठोक डीजे. गणेश पाटील दादा, गणेश गुलवी दादाचा खास हय्यार. करसन ठाकरे दादा यो आमचा दादाचा खास हय्यार. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. आला आला जगन पाटील. धन्यवाद डीजे. कहते हैं ना किसी से दिल लगाने से अच्छा क्रिकेट के मैदान में 1-2 चौके छक्के लगा ले, कम से कम कप्तान तो खुश हो जाएगा. क्योंकि 60 के पीछे जब आप उतरे हो तो यहाँ पर यही काम आपको करना होगा, जोखिम लेना होगा. समंदर से अगर दोस्ती करनी है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा. 60 रन कहा जाए तो 4 ओवर के मैच में 15 का औसत आसान नहीं रहता है. एक आध ओवर भी अगर अच्छा हो गया तो. और इसके बाद देखिए गलती यहाँ से हुआ. संदीप गायकवाड़ सर देखिए यहाँ पर बता रहे हैं बाई के रूप में 1 रन आता हुआ. बहुत बढ़िया अंपायरिंग देखे करते हुए. इनका कहीं सारा रोल मॉडल है, निश्चित रूप से. कभी अंपायरिंग, कभी कमेंटेटर, कभी आयोजन करताओं के काम. आज उनके साथ देखिए पूरे उनके जेपी पैनल देखिए यहाँ पर तैयार हैं. मुन्ना पठान सर हैं. स्क्वायर लेग पर देखिए बात करेंगे. शायद उनका भी निश्चित रूप से यहाँ पर जानकारी लेना होगा. कहीं सारे देखिए अंपायर भी ग्रुप बढ़ते जा रहे हैं और कई सारे कमेंटेटर जुड़ते जा रहे हैं. हाँ उड़ाया, फिर से एक बार देखिए हटा सावन की घटा और 1 6 रन. ताडे गावाचा टायगर. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. अल्पेश जी, आपका याद हम सूर्य के मैदान में जिक्र कर रहे थे, क्योंकि वहाँ डीजे मास्टर जब हमारे डायलॉग में हंस हंस के गिर रहे थे तभी मैंने बताया अल्पेश जी कल के रात के ऊपर बहुत हंसे थे भाई. लेकिन आज करेंगे थोड़ी सी मजा, एंटरटेनमेंट्स करेंगे निश्चित रूप से. लेकिन कल भी देखिए भोपर के मैदान के ऊपर सुबह 5 बज गया. दिक्कत यही होता है, नींद थोड़ा पूरा होना चाहिए अल्पेश जी. बहुत बढ़िया मजा लेते हैं कमेंट्री बॉक्स में. कुल टोटल की बात करेंगे. टोटल देखिए डीजे थोड़ा सी आवाज़ बढ़ा लीजिए. आपके अंदर कोई खराबी नहीं है, कोई बुराई नहीं है. हाँ, हम अगर सुबह 5 बजे सोएंगे और उठकर उसके बाद आएंगे. ओके धन्यवाद डीजे. टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ पर 21 रन. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट, मुझे लगता है इनके जैसे हालत हमारे भी हो जाएगा, ऐसा दुबला पतला. कंटिन्यू डे एंड नाइट है. देखिए इनकी भी आंखों में कितना नींद भरे हुए हैं. ऐसे लगता है कोई प्यार का नशा भरा हुआ है. तेजस्वी हुई रहे पूरी टीम. देखिए रात 12-13 बजे के बाद अल्पेश जी भी देखिए बहुत बढ़िया अच्छी मेहनत करते हुए. इताड़ी टीम ने देखिए यहाँ पर बहुत बड़ी जीत की निश्चित रूप से. कोहलीलू टीम ने देखिए पहले मैच जीते निश्चित रूप से. और शेला टीम थे निश्चित रूप से. बहुत बड़ी जीत यहाँ पर. मैच फाइट हुआ निश्चित रूप से यहाँ पर. और लाजवाब देखिए भागेश जी मात्रे के साथ बहुत बढ़िया कॉम्बिनेशन. समीर जी ठाकरे आपका कमेंट्री चल रहा था. एक समय मुझे लग रहा था कि कमेंट्री बॉक्स पर ना आने से बेहतर है बैठकर और 1-2 मैच का आनंद लिया जाए. केंद्रीय राष्ट्र मंत्री देखिए यहाँ पर चषक 2022 में सभी का स्वागत है. रात के 3 बजे के बाद नहीं रे, रात के 3 बजे के बाद नहीं रे. तो चलिए गेंदबाज तैयार है. मजा नहीं जो टाइम में उस टाइम में बहुत बढ़िया. देखिए सिंगल आता हुआ पर 1-1 रनों से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा.
लेकिन क्या मंजिल तक पहुंच पाएंगे यहाँ से? कुल टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से सिंगल के साथ 24 रन। तो अभी भी जीत की बात करेंगे ना, यहाँ पर 36 रनों की जरूरत है। 36 कैश प्राइज देखिए 3 ओवर की समाप्ति के साथ साथ लड़को दादाजी पाटिल देखिए इनकी तरफ से आता हुआ बख्शिश और लगता हुआ देखिए और गगनचुम्बी सिक्सर और रेफर गया यहाँ पर विमर के लिए। चलिए लड़को दादाजी पाटिल देखिए उस्ताद यानी उनकी माध्यम से देखिए अगर यहाँ से गांव देवी सापाड़े टीम मुकाबला जीतते हैं तो 5,000 कैश प्राइज। पहले देखिए दादा की तरफ से यहाँ पर 3 ओवर में अगर मैच जीतते तो 5,000 था, लेकिन अभी देखिए पूरा मौका दिए हैं। अगर यहाँ पर समीर जी बात करेंगे ना, अगर नो बॉल कहीं आ गया यहाँ पर तो फिर सोने पे सुहागा। लेकिन देखते हैं कितनी हाइट है गेंद, कितना नीचे है। यहाँ पर टेक्नोलॉजी का सहारा लिया जा रहा है, डिसीजन पेंडिंग है, इंतजार हो रही है। और जब से देखिए बात करेंगे ना रिव्यू आया खास करके बीमर रनआउट के लिए, तभी हर टूर्नामेंट में 1-2 घंटा समय ज़्यादा जा रहा है। इसका कारण ये नाइट मैचेस जो 2-3 बजे समय समाप्त होने की जगह हमें आज 4-5 बजे देखने को मिलता है। फेयर डिलीवरी देखिए गेंदबाज सेफ हैं, लेकिन रन 6 आएगा। 6 रन अकाउंट किया जाएगा। छक्के के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 30 रन। अभी भी देखिए 30 का जरूरत है और अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ से 12 गेंद से गेंद पहुंचाई है। तो चलिए गेंद पहुंचाइए। क्या बढ़िया देखिए बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रहा है। बहुत बढ़िया जवाब दिए हैं, भलाई देर से दिए हैं। टॉस जीते थे गांव देवी सपाटी टीम, पहले गेंदबाजी चुने थे और गेंदबाजों ने देखिए यहाँ पर निर्धारित 4 ओवर में देखिए पर 59 रन लुटाए थे। और कुणाल पाटिल देखिए बात करेंगे ना अंतिम ओवर, और नीलेश मात्रे इनकी 2 ओवर में देखिए बात करेंगे 39 रन खर्चे हुआ था। बंटी मड़वी देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी किए थे, 8 रन। अतुल पाटिल 10 रन। लेकिन उसके बाद अंतिम 12 गेंद के ऊपर टूट पड़े थे गेंदबाज के ऊपर तुषार गायकर और सागर पाटिल की बल्लेबाजी। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कहीं दर्शक हैं कहीं खेमा देखिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ से रौनक देखिए स्ट्राइक पर और यहां से देखिए सिंगल आता हुआ। अच्छी सोच है। और जब देखिए बात करेंगे ना पवन भूरी इतना अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तो फिर रौनक को कोई जरूरत नहीं यहाँ पर जल्दबाजी करने का। यहाँ पर अभी भी देखिए 29 रनों की जरूरत है। 11 गेंद बचा है। कहते हैं ना जिसपे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। तो हम हल्की में कोई भी खिलाड़ी को नहीं ले सकते हैं। और गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ये चलिए यहाँ से वाइड का इजाफा रणनीति है, साजिश है। एक्स्ट्रा रन जाए चलेगा, लेकिन चौके छक्के नहीं जाना चाहिए। लेकिन अभी भी देखिए 28 की जरूरत है, जहाँ से 11 गेंद बचा है। काम तो आसान है, लेकिन बैटर के लिए भी तो मुश्किल नहीं है। एक छक्के के साथ मैच बदला जा सकता है। और इस बार देखिए कैच दे बैठे यहाँ पर, आसान सा कैच। कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और पवन भूर के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। ठोक डीजे, डीजे ठोक। डीजे वाले मुझे लग रहा है शायद
गए हैं शायद। डीचे वहां पर मैदान में उतरे हैं, रेडी हो रहे हैं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर। बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर बड़ा विकेट, देखिए यहाँ से बात करेंगे क्योंकि पवन भूर देखिए एक पवन के जैसे गेंद को बहुत बढ़िया उड़ा रहे थे और पवन का विकेट गिरने के साथ देखिए अंपायर मुड़े और वाइट का इजाफा, एक्स्ट्रा से आया रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर से एक बार तैयार है, छोटी रनअप के साथ है। इस बार भी हवा में गेंद और बढ़िया कैच। महेंद्र पाटील कारभाऊवाला त्याच्या जीवाचा जीव लगी झाला, हे निलेश गुरव कवाडवाला त्याच्या आहे सदा साथीला। चलिए, कहते हैं ना कलियों की निखार से शबाब नहीं आता और ऐसी बल्लेबाजी से गेंदबाज को दबाव नहीं आता। अगर गेंदबाज के ऊपर दबाव डालना है तो फिर ओहो यही काम करना होगा। AK-47 रन। अरविंद भंडारी दादा कल्याण वाला मानी तो दादाला हो पार, सुनील फुलोरे दादा हमने वाला मानी तो दादाला हो पार। हे आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर, आला आला जगन पाटील। क्या बात है, क्या बात है। हमारे लाडले आयोजक देखिए बात करेंगे, कहते हैं ना शेर अपनी ताकत से राजा कहलाता है क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होती है। तो उसी तरह से बात करेंगे यहाँ पर जगन सेठ पाटिल साहब लीजिए, सुनील सेठ फुलेर साहब लीजिए, बहुत बढ़िया इनकी तरफ से देखिए। कुल 48 टीमों को देखिए बात करेंगे ना, फिर एंट्री आसान काम नहीं है। अभी देखिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा 39 रन, 21 की जरूरत है। 21 देखिए यहाँ से बता रहे हैं निल्सन मड़वी, आजू नेक मार बाबा, आजू नेक मार। और ये चलिए भाई यहाँ से देखिए, ओहो चिंगो चिंगो, नो बॉल, विकेट से बाहर गेंद, गलती हो रही है। समीर जी कहते हैं ना इसकी मोहब्बत में एक आध थप्पड़ में ब्रेक ऑफ हो जाता है, तो क्रिकेट में एक आध खराब गेंद, एक आध गलती से मैच का हालत बिगड़ जाता है। और देखते हैं ये गलती कितना बड़ा होगा, क्योंकि जहां देखिए नो बॉल के साथ फ्री हिट और मिला यहाँ पर मौका और लगा नहीं कुछ, चौका या छक्का हो जाता है। कभी कभी देखिए जो चीज़ हमें आसान लगता है ना वही मुश्किल बन जाता है, और जो मुश्किलें चीज़ें रहते हैं ना वो कभी कभी आसान से मिल जाते हैं। अभी भी देखिए बात करेंगे 7 गेंद 19 की जरूरत है। कहते हैं ना तैरना है तो वही समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है। बाहर किनारा, ओहो गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई, क्योंकि ट्रॉफी तक पहुंचने से पहले वो सपना टूटता हुआ। समीर जी मैं हमेशा कहता हूं अपनों को धोखा दुश्मन को मौका, ये कभी मत देना। और टीम ने सपना देख लिया था लगभग कि गार्डन में फूल खिलेगा, लेकिन बकरी खा गई। अभी देखिए 6 गेंद 19 की जरूरत है। कहते हैं ना डाली से अगर फूल बकरी खा जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। अगर आने वाला गेंदबाज अगर मजबूत हो तो 19 रन बचा सकते हैं। तो देखते हैं ये 6 गेंद काफी कुछ बताकर जाएगा।
बात है, क्या बात है। जितनी आयोजन नियोजन की तारीफ किया जाए उतना ही कम है। समय जी ठाकरे बात करेंगे 6 गेंद 19 की जरूरत है। कौन भूल सकता है वो मुकाबला T20 वर्ल्ड कप। बेन स्टोक को जहाँ पर खून के आंसू रुलाए थे, यहाँ पर कार्लोस ब्रैथवेट 4 छक्के। कहते हैं ना, रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। अभी तक देखिए वो इनिंग को याद किया जा रहा है। इसलिए तो कहता हूँ कभी कभी किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए। शकल क्रिस गेल का भी बहुत बेकार था, लेकिन कितना खतरनाक। कार्लोस ब्रैथवेट भी देखिए यहाँ पर 4 छक्के, खून के आंसू रुलाए थे। और उसके बाद बेन स्टोक ने बता दिए थे भाई कि हम भी किसी से कम नहीं। लेकिन देखते हैं यहाँ पर 4 छक्के की तो जरूरत नहीं, 3 छक्के भी दागते तो करीब पहुंच जाएंगे। लेकिन क्या ये काम करके दिखा पाएंगे? आसान नहीं रहता है। कहते ना, जिंदगी में अगर हर चीज आसान रहता तो फिर हम भी उसके करीब पहुंच जाते हैं। स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे, रौनक पाटिल। देखिए यहां से क्या रौनक है, अपने घर में लाएंगे वो रौनक है। क्या गाउदबी सापड़े टीम के लिए देखेंगे रौनक है। लेकिन पोगाव टीम की देखिए यहाँ पर बात करेंगे 6 गेंद 19 बचाना। हाँ, यही बात कर रहा था। अगर गार्डन में फूल बकरी खा जाए तो उस फूल को खिला नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिला सकते हैं। और पिछला ओवर में देखिए क्या जुड़ा था, क्या छूटा था। लगता है नींद हमारा पूरे तरह से छूटा नहीं है। और अभी भी देखिए 5 गेंद 19 का जरूरत है। नींद देखिए अक्सर कितना रात इसलिए दिया गया है, रातों में सोने के लिए। और ये चलिए भाई, इतना तेज बल्ला घुमा रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं। समीर जी कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि जहां जरूरत है टीम को रनों की वहां पर डॉट गेंद। अभी देखिए 4 गेंद 19 की जरूरत है, जहां से आपको हर गेंद के ऊपर रन आना यहां से जरूरी हो गया है। रौनक ने देखिए यहाँ पर घर से रौनक लुटा दिए। रौनक पाटिल देखिए 2 छक्के दागे थे, लेकिन इस गेंद के ऊपर नंबर आना बहुत जरूरी है। हाँ, हवाई फायर हेलीकॉप्टर, लेकिन लैंड देखिए सही जगह पर नहीं हुआ। यहाँ पर रौनक का विकेट गिरता हुआ बढ़िया कैच लिए। यहाँ पर फील्डर की बात करेंगे, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर सुशाल सेल्के। चलिए हमारे मुन्ना पठान सर देखिए बात करेंगे ना। मुन्ना पठान सर, यूसुफ पठान का सबसे तेज स्ट्राइक रेट रन रेट है। स्ट्राइक रेट देखिए बात करेंगे ना, यूसुफ पठान का बहुत बढ़िया है। अंतर्राष्ट्रीय में कम मैचेस खेले हैं, 130 या 35 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी किए हैं। अभी तक हिंदुस्तान के कोई बैटर नहीं उनके स्ट्राइक रेट में। बहुत बढ़िया। जब से भागेश जी बात करेंगे ना, नाइट मुकाबला शुरू हुआ है तब से दोपहर का खाना कब है, नसीब में मिलता है। क्योंकि सो के उठे तो फिर सीधा मैच के मैदान में चलो। इसलिए एक चीज फायदा रहता है, नाइट में रात भर खाते पीते रहिए, मजा लेते रहिए। ये बात भागेश जी आपने सही बताया, रेड बुल से आधा पेमेंट गया। हेल का सहारा ले लीजिए। मुझे भी लग रहा है अभी नींद है, थोड़ा तोड़ना पड़ेगा। और यहाँ पर देखिए एक समय लगा था कि शायद यहाँ पर पगाउट टीम ने यहाँ पर गलती की है। आखिरकार देखिए बड़ी टारगेट के पीछे पहुंचे थे और रौनक और पवन का विकेट गिरने के साथ एक बहुत बढ़िया चीज दर्ज की यहाँ पर। और यहाँ से देखिए बात करेंगे, कुशाल स्पोर्ट्स सापड़े टीम अलविदा ले रहे हैं। अपने टीम को देखिए, गांव की टीम को सपोर्ट कर रहे थे, लेकिन यहाँ से उन्हें रवाना होना पड़ रहा है सुरई के मैदान के। लेकिन यहाँ से देखिए बात करेंगे, आगे भी सापड़े टीम देखिए नाखुश रहेंगे, लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में हार जीत